नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट मिळालेली आहे. या भरतीची जाहिरात कधी येणार आणि प्रत्येक पदानुसार किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ बघण्या अगोदर बघा, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून बघा अशाच नवीन अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला इथं बघायला मिळणार की दिनांक 12/3/2026 या तारखेला जर बघितलं तर आरटीआय नुसार आपल्यापर्यंत महानगरपालिका अंतर्गतची जी भरती जाहिरात बद्दलची माहिती आहे ती आपल्यापर्यंत मिळालेली आहे की प्रत्येक पदानुसार किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती इथं देण्यात आलेली आहे. आता बघा, कोणकोणती जी मागितलेली माहिती आहे यामध्ये पॉइंट मेन्शन करण्यात आलेले आहे. तुम्ही इथं बघू शकता की पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये आरोग्य निरीक्षक पदाच्या किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती जी आहे या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. सोबतच बघा, 2026च्या जाहिरातीमध्ये 470 जागांपैकी आरोग्य निरीक्षक पदासाठी किती जागांना मंजुरी देण्यात आलेली आहे याचा अभिलेख जो आहे तो उपलब्ध नाही आहे, त्यामुळे जर बघितलं देण्यात आलेला नाही आहे. 2026च्या भरतीत आरोग्य निरीक्षक येणाऱ्या कॅटेगरीनुसार जागा जर बघितलं याचा पण अभिलेख जो उपलब्ध नाही आहे. त्याच खाली जर बघितलं आपण या पीडीएफ मध्ये तर बघा प्रत्येक म्हणजे की कोणकोणती पदनाम आहे जे रिक्त आहेत आणि एकूण मंजूर पदे भरलेली पदे किती आहेत यामध्ये इथं माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, वर्ग 3 ची ही पदनाम तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. सोबतच बघा वेतन श्रेणी म्हणजे की बघा S10 नुसार तुम्हाला इथे वेतन श्रेणी दाखवण्यात आलेली आहे. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता सर्वात अगोदर मलेरिया इन्स्पेक्टर याची जर बघितली मंजूर पदे 8 आहेत. भरलेली पदे बघा तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे. मनपामध्ये प्रतिनियुक्ती आणि एकूण किती आहेत. आता बघा, रिक्त पदे जर बघितली या पदासाठी तर 4 आहेत. मी तुम्हाला बघा रिक्त पदांची माहिती देतो आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना ही जी माहिती बघायची असेल तर बघा आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. त्या चॅनलवरती तुम्ही जाऊन ही संपूर्ण जी माहिती आहे बघू शकाल. त्याच खाली जर बघितलं तर बघा विशेष शिक्षकसाठी जर बघितलं एकूण रिक्त पदे 4 आहेत. उपशिक्षकसाठी जर बघितलं तर बघा 368 रिक्त जागा आहेत. संगीत शिक्षकसाठी बघा 3 जागा आहेत. उद्यान निरीक्षकसाठी 2 जागा आहेत. त्याच खाली जर बघितलं आणखी तर बघा हॉर्टिकल्चर सुपरवायझरसाठी एकूण जर बघितलं 1 जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहेत आणि उद्यान निरीक्षकसाठी जर बघितलं तर बघा एक पण जागा यामध्ये रिक्त नाही आहे. फोटोग्राफरसाठी पण बघा जागा रिक्त नाही आहेत. आर्टिस्ट मॉडेलरसाठी बघा जागा जर बघितलं 0 आहेत. त्याच खाली जर बघितलं वेतन श्रेणी S9 नुसार जर बघितलं कोणकोणती जागा रिक्त आहे तर बघा मल्टीपर्पज वर्कर मध्ये 1 जागा रिक्त आहे. ANM साठी जर बघितलं तर 70 जागा रिक्त आहेत. बघा, ज्या कोणा विद्यार्थ्यांनी 12वी नंतर ANM GNM चा कोर्स केलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर PCMC मध्ये चांगली म्हणजे की सुवर्ण संधी येणार आहे. आणि सोबतच बघा याची जाहिरात पण कधी येणार आहे त्याची मी समोर माहिती तुम्हाला देणारच आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सहाय्यक भांडारपालसाठी जर बघितलं तर एकूण जे आहे 13 जागा रिक्त आहेत. समूह संघटकसाठी जर बघितलं एक पण जागा रिक्त नाही. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी जर बघितलं एकूण 71 जागा रिक्त आहेत. सर्वेअरसाठी जर बघितलं तर 8 जागा. सहाय्यक गाळणी निरीक्षकासाठी 1 जागा. गाळणी ऑपरेटरसाठी बघा 4 जागा रिक्त आहेत. वायरलेस ऑपरेटरसाठी बघा 34 जागा रिक्त आहेत. वातानुकूलन तंत्रज्ञासाठी 1 जागा. अन्य निरीक्षकासाठी जर बघितलं तर 8 जागा. त्याच खाली बघा सांख्यिकी सहाय्यकसाठी जर बघितलं तर 2 जागा. संगणकनी समन्वयकसाठी जर बघितलं 1 जागा. BCG टेक्निशियनसाठी बघा 2 जागा. आणि त्याच खाली जर बघितलं तर बघा आरोग्य निरीक्षकासाठी जर बघितलं तर 21 जागा तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार आहेत. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी बघा 15 जागा रिक्त आहेत. अशा प्रकारे जर बघितलं तर टोटल तुम्हाला प्रत्येक पदानुसार जागांची माहिती जी आहे आरटीआय मध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता बघा, ज्या कोणा विद्यार्थ्यांना PCMC महानगरपालिकामध्ये म्हणजे की बघा ज्या विद्यार्थी वाट बघत असतील तर जे प्रत्येक पदानुसार बघा तुम्हाला इथं जागांची माहिती देण्यात आलेली आहे. आता याची जाहिरात जर बघितली तर लवकरच म्हणजे की बघा एप्रिल महिन्यापर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या जाहिराती संबंधित जशी काही माहिती आपल्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलतर्फे किंवा बघा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी अपडेट देणारच आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा, जेणेकरून प्रत्येक अपडेट जे आहे तुम्हाला मिळत राहील. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वाची अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत या भरती बद्दलची अपडेट माहिती पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.